आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, या पवित्र सप्ताहामध्ये प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. हे देव बाप्पा, वधस्तंभ उचलून तू आम्हासाठी त्या गुलगुती टेकडीवर गेलास आणि प्रभू आम्हासाठी तुझ्या हातापायात खेळ ठोकले गेले. आम्हासाठी देव बाप्पा तुझ्या डोक्यात काट्यांचा मुकुट रुतवला गेला आणि देव बाप्पा दोषी आम्ही असताना शिक्षा तुझ्यावर घेतली गेली. आणि देव बाप्पा, हे सर्व तू आमच्यावर असलेल्या प्रीतीस्तव केलंस. याची जाणीव देव बाप्पा आम्हाला शेवटपर्यंत राहावी असं तू कृपेने कर. आज पवित्र सप्ताहातील हा पवित्र सोमवार, हे प्रभू तुझ्या वचनाचं चिंतन आणि मनन करत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा आणि तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. काही चुकल्या देव तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो बाप्पा, आमीन. तर आपण मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 15 ते 19 ही वचनं वाचलेली आहेत. याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मंदिरामध्ये गेला, यरूशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये, आणि तिथं क्रय विक्रय करणारे जे लोक होते त्याने काय केलेलं आहे, त्यांना घालवून देऊ लागला. त्याने सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका उलटून टाकल्या. सराफांचे चौरंग, कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका उलटून टाकल्या आणि विक्री करणाऱ्यांना तो बाहेर घालवून देऊ लागला. तर देवबापाची स्तुती असो. त्यांनी कारण पण दिले, हे प्रभू श्री ख्रिस्ताने का केले. 16व्या वचनामध्ये त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून देणगी करू दिली नाही. 17व्या वचनामध्ये कारण दिलेलं आहे. मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना, परंतु तुम्ही तर ही लुटारांची गुहा करून ठेवलेली आहे. मंदिर परमेश्वर आपल्याला कशासाठी देतो, कशासाठी देतो? देवाच्या भक्तीसाठी देतो, आहे ना. देवाची भक्ती करायला आपण एकत्र जमावं असं हे ठिकाण आहे, ते म्हणजे मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये आपण देवाची भक्ती करायला, देवाची सेवा करायला, देवाची स्तुती करायला, देवाचं गौरव करायला, देवाकडे मन लावून एक चित्ताने प्रार्थना करायसाठी जमतो. वचन आपल्या मंदिरामध्ये लिहिलेलं आहे. हबक्कूक 2रा अध्याय 20वा वचन. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा. म्हणजे परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे आणि म्हणून आपण पवित्र मंदिरामध्ये येतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो, विनवणी करतो, आपल्या मागण्या आपण परमेश्वराला सांगतो आणि देवाचं वचन आपण काय करतो, समजावून घेतो. तर हे जे येशू ख्रिस्त बोलला की माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील, ते यशयामध्ये 56वा अध्याय 7व्या वचनात दिलेलं आहे. वाचूया आपण यशयाचा ग्रंथ 56:7. बघा बरं, यशयाचा ग्रंथ 56वा अध्याय 7वं वचन. हां 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 हां, देवाची स्तुती असो. हे जे वाक्य आहे प्रभू श्री ख्रिस्ताने यशया 56:7 मधून म्हटलेलं आहे. कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणते. सर्व राष्ट्राच्या लोकांसाठी ते प्रार्थनेसाठी केलेलं मंदिर आहे. त्याच्यामध्ये हा काय चालू आहे, क्रय विक्रय चालू आहे. आणि हे जे लोक विक्री करत आहेत ते कशी करत आहेत, स्वतःसाठी करत, मंदिरासाठी नाही किंवा मंदिराच्या काही फायद्यासाठी नाही. लांबून लोक येतात वलांडण सणाला वगैरे, तर एवढ्या लांबून मेंढरू, गोरा, पारवे कुठून आणणार, कशी आणणार एवढ्या लांबून. तर हे विक्री करणारे लोक तिथेच मंदिरामध्ये
बाहेरचं जे अंगण होतं त्यामध्ये बसलेले असायचे आणि मग ती जागा अडवणे किंवा ठेकेदारी पद्धतीने ती जागा अडवून ठेवणे किंवा त्या जागेवर स्वतःचा हक्क सांगणे मंदिरे सर्वांसाठी आहे. आणि विशेष म्हणजे बाहेरचं अंगण जे आहे, बाहेरचं अंगण ते कुणासाठी सोडलेलं आहे आपण पाहूया. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरीत उडवतो. म्हणजे बाहेरचं जे अंगण आहे ते कुणाला दिलेलं आहे? परराष्ट्रीयांना. मग आता परराष्ट्रीय आला तर तो बाहेरच्या अंगणात त्याने उभं राहिलं पाहिजे, बसलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. पण बाहेरचं जे अंगण आहे सगळे व्यापाऱ्यांनी आपापल्या जागा बळकावून ठेकेदारी पद्धतीसारखं करून ठेवलं होतं. मग एखादा विदेशी आला, परराष्ट्रीय आला, परजातीचा आला तर त्याने या पवित्र मंदिरामध्ये प्रार्थना कशी करायची? त्याला जागाच नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्यावर चिडलेला. हे जे व्यापार करत होते ते स्वतःसाठी करत होते, मंदिराच्या वाढीसाठी पण नाही आणि मंदिरासाठी पण नाही. स्वतःचाच व्यापार, स्वतःचाच प्रपंच. मग त्यांनी तो बाहेर करायला पाहिजे होता, मंदिरामध्ये न करता बाहेर करायला पाहिजे होता, मंदिर सोडून, जागा सोडून. ते तर तसं न करता मंदिरामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी हा जो बाजार त्यांनी मांडला होता ते परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला आवडलं नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त चिडला आणि सगळ्या चौरंगा पालथ्या केल्या आणि त्यांना तिथून हाकलून लावलं. आपल्याला जे बनवलेलं आहे परमेश्वराने ते कशासाठी बनवलेलं आहे? काय उद्देश आहे परमेश्वराचा मनुष्याला बनवण्यामागे? ते आपण पाहूया. यशाया 43:7. यशायाचा ग्रंथ 43वा अध्याय 7वं वचन. यशायाचा ग्रंथ 43वा अध्याय 7वं वचन. ज्यांना माझे नाव ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले, त्या सर्वांना घेऊन या. ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले. परमेश्वराने मनुष्याला कशासाठी उत्पन्न केलेलं आहे? देवाच्या गौरवासाठी. त्या सर्वांना घेऊन या. देवाच्या गौरवासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे परमेश्वराने. तो एक उद्देश आहे परमेश्वराचा मनुष्याला निर्माण करण्याचा, की त्याने देवाचं गौरव करावं, जिवंत देवाचं गौरव करावं. आणि ते गौरव करण्यासाठी परमेश्वराने एक ठिकाण दिलेलं आहे, ते आहे देवाचं चर्च, मंदिर, प्रार्थना मंदिर. आणि त्या मंदिराला जर आपण अशी लुटारांची गुहा केली तर प्रभू येशू ख्रिस्ताला आवडत नाही. आपला निर्माणकर्त्याचा, आपण आपल्या निर्मितीचा उद्देश हाच आहे की आपण देवाचं गौरव करावं आणि त्या गौरवासाठी आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये जमावं. त्याची भक्ती करणं, त्याची आराधना करणं, त्याची स्तुती करणं, त्याचा गौरव करणं, त्याच्या नावाने प्रार्थना करणं, त्याच्या नावाने गुडघे टेकणं, हा उद्देश आणि हाच फक्त उद्देश मंदिरामध्ये असला पाहिजे. या व्यतिरिक्त जर दुसरा कुठलाही उद्देश असेल तर प्रभू येशू ख्रिस्त हातात चाबूक घेईल आणि या सगळ्यांना हाकलून लावलेलं आहे. तसं आपल्याला पण काय करेल? तो हाकलून लावेल. असा उद्देश ठेवून जर कोणी मंदिरामध्ये आलं तर ते देवाला आवडत नाही. म्हणजे भक्ती, उपासना, आराधना, देवाचं गौरव, प्रार्थना हे सोडून दुसरा कुठलाही उद्देश देवाच्या पवित्र मंदिरामध्ये असायलाच नाही पाहिजे. कारण देवाची उपस्थिती त्याच्या मंदिरामध्ये असतेच. आणि जर कुठला दुसरा उद्देश असेल तर परमेश्वर चाबूक घेऊन बसलेलाच आहे आणि ज्याचं त्याचं शासन तो ज्याला त्याला देणारच आहे. चौरंगा पालथ्या घातल्या, सगळ्यांना बाहेर काढलं, तसं परमेश्वर त्याचं शासन देईल. एकदा एक प्रसंग असा झाला. आपण नाव ऐकले का? जॉन हॅगी. मोठे सुवार्तिक आहेत अमेरिकेचे. जॉन हॅगी नाव ऐकले? सुवार्तिकाचं. मोठे पास्टर आहेत जॉन हॅगी. जसे बेनियन आहेत, जसे बिलीग्राम होते है ना, तसे जॉन हॅगी आहे. तर काय झालं, त्यांच्या चर्चमध्ये ते उद्देश देत होते आणि अचानक एक आतंकवादी आला
आणि असं 10-12 फुटावरून त्याने त्यांना गननी गोळ्या मारल्या, पिस्तूलनी गोळ्या मारल्या, गोळ्या. तर देवाच्या मंदिरामध्ये हे चालण्यासारखं नाही. देवाच्या मंदिरामध्ये चालणार पण नाही. देवाच्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती असते. तुम्ही ऐका जॉन हॅगीचं, गुगल सर्चवर करून ऐका, टी व्हीवर पण त्याचे मेसेज येतात. फार चांगला मोठा देवाचा सेवक आहे. जसे बिलीग्राम, बेनी हिन, तसं जॉन हॅगी. आणि 12 फुटावरून त्यांना पिस्तुलातून गोळ्या मारल्या तेव्हा त्यांनी साक्ष दिली, मी स्वतः माझ्या कानाने ऐकली, ते आजही जिवंत आहे, की एक देवदूत पुढे उभा होता आणि तो नुसता असा आणि असा करत होता. त्यांनी मारलेल्या गोळ्या अशा आणि अशा करत होता, त्या इकडे लागत होत्या आणि इकडे लागत होत्या. एक देवदूत त्यांच्या पुढे उभा होता. ही त्यांची साक्ष आहे. आणि गोळ्यांच्या खुणा इकडे आणि इकडे झाल्या, गोळ्या संपल्या त्याच्या पिस्तुलामधल्या. तो घेऊन पळू लागला, तोच धडपडला. तोपर्यंत लोकांची इकडे तिकडे सैरावैरा झालेली आणि तोच कशाला तरी धडपडला, तोच पडला आणि लोकांनी त्याला पकडलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं. आणि अजूनही तो जेलमध्ये, सध्याची स्थिती. तर देवाच्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती असते आणि चाबूक घेऊनच परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त असतो. अशा कुठल्याही घटना तो होऊ देणार नाही. आणि जर कोण करत असेल तर त्याला असं शासन परमेश्वर देण्यास समर्थ आहे. देवबापाची स्तुती असते. आपण मंदिराला येतो अशासाठी की पहिले करंथी करास पत्र वाचूया, 12वा अध्याय 8, 9, 10. करंथी करास पहिलं पत्र 12वा अध्याय 8, 9, 10. हा हा आमेन. ही कृपादान आहे. काय आहे? कृपादान, गिफ्ट्स ऑफ होली स्पिरिट. जर आपण मोठ्या धार्मिकतेने, मोठ्या शुद्ध अंतःकरणाने देवाकडे येतो मंदिरामध्ये, तर देवबाप आपल्याला ही कृपादानं देतो. यातलं कुठलंही कृपादान आपल्याबरोबर असलं पाहिजे. ते असं आहे, 8वं वचन, ज्ञानाचे वचन मिळते, ज्ञान मिळते. देवबाप आपल्याला ज्ञान देतो. त्याचं वचन समजण्यासाठी प्रगटीकरण देतो. एखाद्याला त्याच आत्मेनुसार विद्येचं वचन मिळतं, म्हणजे एखादी कला परमेश्वर देतो. जसं बसालेल याला कला दिली परमेश्वराने स्वतः मंदिर बांधण्यासाठी, तशी कला तुमच्याकडे काहीतरी परमेश्वर देतो. आता साऊंड आहे, इलेक्ट्रिशियन आहे, जे काही कला आहेत, ज्ञान देतो, विद्या, कला देतो. आपल्या हाताला कला कौशल्य शिकवतो. दावी स्तोत्रामध्ये म्हणतो ना, परमेश्वराने माझ्या बोटांना काय शिकवलेले? युद्धकला शिकवलेले, युद्धकला. आता तो राजा होता, त्याला युद्धावर जायला लागायचं आणि युद्धकला परमेश्वराने त्याला शिकवली, असं स्वतः तो म्हणतो. दावी, युद्धकला परमेश्वराने माझ्या बोटांना शिकवली आणि म्हणून दावीद एकही युद्ध हरला नाही. असं कला परमेश्वर आशीर्वादामध्ये देऊन टाकतो, आपल्याला देतो. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला विश्वास मिळतो. आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये जेव्हा येतो भग्न आणि अनुतप्त हृदयाने अंतःकरणात, तेव्हा परमेश्वर आपल्याला विश्वास देतो. तो विश्वास इतका स्ट्रॉंग असतो की आपल्याला कुठलीही परिस्थिती हलवणार नाही, डगमगणार नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विश्वासाने स्ट्रॉंग उभं राहणार देवाबरोबर. आपण कधी आपला विश्वास जळू देणार नाही, असा तो विश्वास असतो. संत पौलाला विषारी साप चावला. ते लोक खेड्यातले ते जे होते बेटावरचे, ते म्हणले आता मरणार, एवढा विषारी साप चावला, याला मरणार, थोड्याच क्षणात हा मरेल. असं बोलून सुद्धा, साप चावून सुद्धा त्याला काय झालं नाही. का तर त्याचा विश्वास इतका मोठा होता की देवाने त्याला सांगितलं होतं रोममध्ये जाऊन तुला स्वार्थ सांगायचे, ती सांगायचीच आहे, त्याच्या आधी काय होणारच नाही. जे काम तुम्हाला आणि मला नेमून दिलेलं आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला काय होणारच नाही, हा विश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये पाहिजे.
एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा झाली. कधी कधी असं होतं, प्रार्थना केली की आरोग्य मिळतं. हे कृपादान आपल्याला मंदिरामध्ये आल्यानंतर मिळतं. मंदिरामध्ये आपण भक्तिभावाने प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. निरोगी करण्याची कृपादान. मी तुम्हाला गुलशन एस्थेरचं उदाहरण सांगत असतो. तिला देवाचा पवित्र आत्मा भेटला तेव्हा निरोगी करण्याचं कृपादान भेटलं आणि ती हात ठेवेल त्याचा रोग जाऊ लागला. प्रार्थना करेल त्याच तो बरा होऊ लागला. आणि मग काय झालं, पाकिस्तानमध्ये एका हॉस्पिटलमध्ये एक ब्रिटिश नागरिक, इंग्लंडचा नागरिक ॲडमिट होता आणि त्याच्या पोटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि ऑपरेशन करायचं होतं पाकिस्तानमध्ये. आणि त्यांनी हे ऐकलं की गुलशन एस्थेरला काय झालेलं आहे, असं कृपादान मिळालेलं आहे निरोगी करणं. तर त्याने त्या डॉक्टरांना वगैरे विनंती केली की तिला बोलवा, माझ्यासाठी प्रार्थना करायची. आणि ती आली तिकडे आणि तिने केली त्यांच्यासाठी प्रार्थना आणि देवाने ते दान दिलेलंच आहे, निरोगी करण्याचं कृपादान. आणि तो माणूस बरा होता. त्याच्या पोटातलं जो काही अल्सर किंवा त्रास जो होता तो गेला आणि ते सर्जरी करावीच लागली नाही. पुन्हाचे रिपोर्ट सगळे चांगले आले, नॉर्मल आले आणि सर्जरी त्याची झाली नाही. मग तो इंग्लंडला गेला आणि त्याने ब्रिटिश सरकारला विनंती केली की अशी अशी एक आहे गुलशन एस्थेर नावाची, ती पाकिस्तानमध्ये आहे, की तिला आपण ब्रिटिश नागरिकत्व देऊया. आणि त्यानेच ती सगळी प्रोसेस केली आणि मग इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड या ठिकाणी तिला राहण्याची सोय ब्रिटिश सरकारने केली. कारण पाकिस्तानमध्ये तिच्या जीवाला धोका होता. मग ऑक्सफर्ड या ठिकाणी त्या व्यक्तीने तिची राहण्याची सोय केली. देव मार्ग मोकळा, देवबापाची स्तुती असते. तिच्या आयुष्याचा मार्ग देवाने काय केला, मोकळा केला. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, अद्भुत कार्य प्रभू ख्रिस्ताकडे तर ही फार मोठी शक्ती होतीच. आपण बघतो अद्भुत कार्य, पाण्यावरून चाललंय, अद्भुत आहे. कधीच कोण मनुष्य चालू शकणार नाही. अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. पहा, हे कृपादान आहे. आणि म्हणून आपल्या चर्चमधले कोण लेकरं, कोण मेंबर्सनी संदेश दिला की मला आनंद वाटतो. तुम्ही वचनाचा अभ्यास करता. तनिषाने 22 पानं लिहिली, 22 पेजेस आणि मला पाठवली. वाचा, किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तयारी करता आणि संदेश देता. ही देवाचं मिळालेलं कृपादान आहे जेव्हा तुम्ही संदेश देता. आणि म्हणून मला मनापासून आनंद होतो की परमेश्वराने तुम्हाला एक कृपादान दिलेलं आहे. म्हणूनच तुम्ही निवडलेले गेले आहात आणि ते संदेश देता. एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती. आत्मा ओळखता आलं पाहिजे. हा आपल्याला फसवतोय का, हा खोटं बोलतोय का, याच्या मनात काय आहे, हे आत्मे ओळखण्याची शक्ती आपल्याला मिळाली पाहिजे. मी एकदा वसईला गेलो होतो आणि वसईला एक पास्टर होते. त्यांना भेटलो आणि मग त्यांनी जेवणाचा आग्रह केला आणि मी असं जमिनीवरच बसलो होतो पंगत. त्यांच्याबरोबर त्यांच्या शेजारी खाली बसून जेवायला बसलो. काही 7-8 जण होते आणि वाढायला काही जण होते. तर त्यातला एक जण असा वाढत पुढे गेला आणि मला जाणवलं की ह्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे, स्ट्रॉंग एकदम. मी पास्टरांना विचारलं, आता गेला तो तुमच्या चर्चचा मेंबर आहे का? तर नाही म्हणले, त्याला आजच इकडं आणलंय आणि त्याला काहीतरी अशुद्ध आत्म्याची बाधा आहे. तर ते अशुद्ध आत्मे पण आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यांच्या सानिध्यात राहायचं नाही. जर आपण स्ट्रॉंग असेल विश्वासामध्ये, बायबलमध्ये, वचनामध्ये, तरच त्यांना काढायचा प्रयत्न करायचा. नाहीतर बायबलमध्ये असं झालं की त्यांनी त्या काढणाऱ्यावरच झडप घातली. म्हणून आत्मे ओळखता आले पाहिजेत. कोण येतंय, कुणाला पण फसवतोय, त्या पैसे देतो, फसवतो. तर फसवणारे कोण आहे? आत्ता लगेच देतो, उद्या देतो,
असं म्हणून तुम्हाला पैसे घेतात आणि ते परत देत नाहीत, परत मिळत नाहीत, आणि मग ते आपले पण कष्टाचे पैसे असतात ते बुडतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आत्मीय ओळखता आलं पाहिजे आपल्याला कोण फसवतंय का. मी तुम्हाला उदाहरण पण सांगितलं होतं, 10 लाख रुपये एका मुलीकडून घेतले आणि ते काय त्यांनी परत दिलेच नाही. तर अशा गोष्टी करणारे लोक आहेत. आपल्याला आत्मीय ओळखता आली पाहिजे. एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, अन्य भाषा बोलण्याची शक्ती, अन्य भाषा. तर ह्या अन्य भाषा बोलता पण यायला पाहिजे, त्या भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. अन्य भाषा जर बोलले त्याचा अर्थ पण सांगता आपल्याला यायला पाहिजे. तर कधीतरी देवाचा आत्मा आला की काही लोक अन्य भाषा बोलतात, ती चांगली गोष्ट आहे, ती देवाचं कृपादान आहे. आणि काही लोकांना त्याचा अर्थ सांगण्याची पण शक्ती असते. अशी 9 कृपादानं आहेत देवाच्या आत्म्याची. आणि ही आपण जेव्हा मंदिरामध्ये येतो तेव्हा ती मिळतात. असं बाहेर कुठे मिळणार का? नाही, देवाच्या सान्निध्यामध्ये मिळतात. परमेश्वर त्याच्या मंदिरामध्ये आहे आणि तोच आपल्याला काय करतो, ही कृपादानं देतो. आणि म्हणून योहान 4:24 मध्ये काय म्हटलेलं आहे, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. जर आपण देवाच्या मंदिरामध्ये राजकारण, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टी जर करत राहिले तर प्रभू श्री ख्रिस्ताने चाबूक घेतला तर कोण वाचवणार? कोण वाचवणार? कोण वाचवणं शक्य आहे का? इम्पॉसिबल गोष्ट आहे, इम्पॉसिबल. कारण सैतान